या संदर्भात विधिज्ञ आणि घटना तज्ज्ञांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. कायदा व सुव्यवस्थेला गंभीर आव्हान देऊ शकतात आणि चिथावणी देऊन आपल्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारची कृत्य करण्यास ते भाग पाडण्याचं त्यांचं हे अप्रत्यक्षपणे इन्स्टिगेशन आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. ममता बॅनर्जींना कायद्यानुसार अधिकार आहे, जर त्यांना पराभव मान्य नाही त्याला ते न्यायालयात आव्हान देऊ शकतात. संविधानानुसार राज्यपालांना अशा परिस्थितीत हस्तक्षेप करता येतो. राज्यपाल त्यांना बडतर्फ करू शकतात आणि त्याउपरी त्यांची हट्टवादी भूमिका जर असेल तर मात्र त्यांना तिथे मंत्रालयात म्हणजे तिथे सेक्रेटरिएट मध्ये येण्यास देखील मज्जाव केला जाऊ शकतो. राज्यपाल संविधानानुसार निवडणुकीच्या माध्यमातून जे निवडून आलेले आहेत त्यांचं विशेष सत्र अधिवेशन बोलावू शकतात आणि त्याच्यात पार्टी लीडर निवडला जाऊ शकतो, तो मेजॉरिटी पार्टीचा असेल. ममता मॅडम ह्या पहिल्याच मुख्यमंत्री असाव्यात की ज्यांचं पदही गेलं, त्या निवडणुकी हरल्या, त्यांचा पक्ष हरला, पण त्या राजीनामा देणार नाही असं म्हणतात. आणि हा दावा त्यांचा संपूर्णपणे हास्यास्पद आहे. राज्यपाल जोपर्यंत त्यांना ठेवतील, आता या प्रकरणामध्ये त्यांचं बहुमत नाही, पक्षाचं बहुमत नाहीये, त्या स्वतः निवडणूक हरलेल्या आहेत, त्यामुळे राज्यपालांना अधिकार आहेत की त्यांचं बरखास्त करावं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद जे आहे ते निव्वळ राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून असतं. आणि राज्यपालांची मर्जी म्हणजे बहुमत जर नसेल एखाद्या पक्षाला तर राज्यपाल त्यांना आदेश करून बरखास्त करू शकतात. साधा प्रश्न आहे. यामध्ये काही असं मला वाटत नाही कुठला घटनात्मक प्रसंग आहे. राष्ट्रपती राजवट लावावी किंवा बहुमत सिद्ध करायला सांगावं किंवा इतर जे पर्याय काही पेपर न्यूजपेपरमध्ये मी ऐकले आहेत, वाचलेले आहेत, तर हे काही या पर्यायाची गरज नाही आहे. आजच्या पुरतं आहे, उद्याला प्रश्न येतच नाही. उद्याला घटनेप्रमाणे त्या विसर्जितच होता येते. ऑटोमॅटिक डिसोल्युशन असतं विधानसभेचं 7 तारखेला. त्यानंतर गव्हर्नर अर्थातच जो पक्ष निवडून आलाय, निवडणूक आयोगाने डिक्लेअर ज्याला केलाय त्याच्या लीडरला बोलवेल आणि चालू होईल सगळं. मग तुम्ही कोर्टात जा ना, नाही कोणीच म्हणत नाहीये. पण आत्ता राष्ट्रपती राजवट निश्चित नाही लावता येणार. आत्ता भाजपचं सरकार उद्यापासून यायला पाहिजे असं माझं स्वतःचं घटनेचा प्राध्यापक म्हणून मत आहे.